नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढले, या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत। तर बातमीचे टायटल आहे, महाराष्ट्रातील या सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला मोठा निर्णय। याप्रमाणे आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्यात आली आहे। या कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। तसे पाहायला गेले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहे, त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे देखील सेवानिवृत्तीचे वय वाढ करण्यात यावी अशी मागणी होती। आणि परंतु याच मागणीच्या संदर्भाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे। कोणत्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ झाली हेही पाहणे आवश्यक आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी विद्यापीठांतर्गत शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। म्हणजेच राज्य सरकारने शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केलेले नाहीत, मात्र कृषी विद्यापीठांतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात आले आहे। त्यामुळे सर्व शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर गेल्या अनेक वर्षांपासून अनेक दिवसापासून कृषी शिक्षक यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या संदर्भामध्ये सरकारकडे मागणी करत होते। आता सरकारने त्यांची मागणी पूर्ण केली आहे। त्याचप्रमाणे अ, ब, क, ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष, महाराष्ट्रातील ड संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे 60 वर्ष करण्यात आले आहे। परंतु त्यामध्ये राज्य शासनातील अ, ब आणि क संवर्गात काम करणाऱ्या सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष इतकेच आहेत। हे कर्मचारी देखील सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासाठी सरकारकडे नेहमीच मागणी करत आहेत। तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या निवृत्तीचे वय 60 वर्ष असताना किंवा काम करत असताना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवण्यात यावे ही मागणी होत आहे। यामुळे आता राज्य सरकार कोणता निर्णय घेते पाहणे आवश्यक आहे। जर कृषी विद्यापीठातील शिक्षकांना हा वय वाढत असेल तर इतर शिक्षकांना हा वय वाढेल, यात नक्की 100% शासन निर्णय निर्गमित होईल असं वाटतं आहे। करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। थँक्यू व्हेरी मच, लॉट ऑफ थँक्स।